गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या तासामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका पाहिली. या ज्या टीका करण्यात आलेल्या आहेत त्या टीका सिद्धांताच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा लक्षात घेऊन मर्यादावर टीकाकारांनी टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादाच घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या टीका. त्यामध्ये आपण पहिली टीका पाहिली होती ती म्हणजे अवास्तव गृहीतके. सिद्धांतामध्ये इतर परिस्थिती कायम असताना असं वाक्य सिद्धांताच्या सुरुवातीलाच आहे. म्हणजे त्यामध्ये काही परिस्थिती स्थिर असते असं गृहीत धरले आणि ती परिस्थिती स्थिर असेल तरच सिद्धांत लागू होतो, अन्यथा सिद्धांत लागू होत नाही. परंतु टीकाकारांच्या मते हे जे डॉक्टर मार्शल यांनी गृहीतकं घेतलेली आहेत ती गृहीतकं अवास्तव आहेत. कारण उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेतो त्या वस्तूचे सर्व नग हे एक सारखे असतात असं गृहीत धरलेलं आहे, एक जिन्सी असतात असं गृहीत धरलेलं. तसंच उपभोगामध्ये सातत्य असते असं गृहीत धरले. लोकांच्या आवडीनिवडीमध्ये आणि उत्पन्न पातळीमध्ये स्थिरता असते असं गृहीत धरले. आणि उपभोक्ता हा नेहमी सतसत विवेक बुद्धीचा वापर करून वागतो. म्हणजे विवेकशीलता जागृत असते असं गृहीत धरून हा सिद्धांत मांडलेला. पण टीकाकार म्हणतात की ही जी गृहीतकं धरलेली आहेत डॉक्टर मार्शल यांनी ही सर्वच्या सर्व गृहीतकं एकाच वेळी पूर्ण होणं अशक्य असते, कठीण असते. आणि त्यामुळे सर्व गृहीतकांची पूर्तता एकाच वेळी होऊ शकत नसल्यामुळे ही जे डॉक्टर मार्शल यांनी गृहीतकं घेतलेली आहे जी वास्तवामध्ये एकाच वेळी पूर्ण होणं शक्य नसते आणि अशा अवास्तविक गृहीतकावर आधारित मांडलेला सिद्धांत त्या ठिकाणी टीकाकारांच्या मते ही जी गृहीतकं घेतलेली आहेत ही गृहीतकं एकाच वेळी पूर्ण होणं अशक्य आहे. म्हणून टीकाकार टीका करताना म्हणतात की डॉक्टर मार्शल यांनी घेतलेली जी गृहीतकं आहे ती अवास्तविक आहे, वास्तविक नाही अशी टीकाकारांनी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर टीका केलेली आहे. दुसरी टीका आपण पाहिली होती ती म्हणजे संख्यात्मक माप.
म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येते, उपयोगितेचं गणनात्मक मापन करता येते, या संकल्पनेवर आधारित आहे. उपयोगिता मापनाच्या संख्यात्मक मापन करता येते या गृहीतकावर हा सिद्धांत मांडलेला आहे. या गृहीतकावर आधारित म्हणजे उपयोगितेचं पैशाच्या साह्यानं मोजमाप करता येते. पहिल्या नगापासून किती उपयोगिता मिळाली, त्या वस्तूच्या दुसऱ्या नगापासून किती उपयोगिता मिळाली, त्या वस्तूच्या तिसऱ्या नगापासून, चौथ्या नगापासून, पाचव्या नगापासून किती उपयोगिता मिळाली, ह्याची गणना करता येते, यांचं संख्यात्मक मापन करता येते, त्याची गणितीय प्रक्रिया करता येते, म्हणजे त्याची बेरीज करता येते. आणि संख्यात्मक मापन करता येत असल्यामुळं कोणत्या नगापासून उपभोक्त्याने उपभोगलेल्या कोणत्या नगापासून किती उपयोगिता मिळाली याची तुलनाही करता येते, असं गृहीत धरून डॉक्टर मार्शेल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडला. आणि एवढंच नाही तर कोष्टकाद्वारे सीमांत उपयोगितेचं सादरीकरण करता येते, असं गृहीत धरून घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडला. यावर टीकाकारांचं काय आक्षेप आहे? टीकाकारांचा काय आक्षेप? टीकाकार म्हणतात उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना, मानसिक संकल्पना. त्या उपयोगितेचं मोजमाप करण्याचं, तंतोतंत मोजमाप करण्याचं कोणतंही साधन आपल्याकडे उपलब्ध, कारण ती मानसिक संकल्पना. बरं, एवढंच नाही तर एखाद्या वस्तूपासून एका व्यक्तीला मिळणारी उपयोगिता आणि त्याच वस्तूपासून दुसऱ्या व्यक्तीला मिळणारी उपयोगिता ही भिन्न भिन्न असते. याही पलीकडे जाऊन एकाच व्यक्तीला एकच वस्तू वेगवेगळ्या वेळी जर उपभोगायला दिली तर त्या एकाच वस्तूपासून वेगवेगळ्या वेळी एकाच व्यक्तीला मिळणारी उपयोगिता सुद्धा भिन्न असते. मग वस्तूपासून मिळणारी अशी उपयोगिता जी मानसिक आहे तिचं मोजमाप आपल्याला करता येत नाही, तिची गणना आपल्याला करता येत नाही, त्याचं परफेक्ट तंतोतंत मोजमाप आपल्याला करता येत नाही. म्हणून टीकाकारांच्या मते उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आणि या मानसशास्त्रीय संकल्पनेचं संख्यात्मक मापन अशक्य आहे. आणि हा सिद्धांत मात्र उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येते या गृहीतकावर आधारित आहे. म्हणून टीकाकार म्हणतात की उपयोगितेचं संख्यात्मक मापन अशक्य आहे. त्यानंतर तिसरी टीका आपण पाहिली होती ती म्हणजे अविभाज्य वस्तू. टीकाकारांच्या मते अविभाज्य वस्तूसाठी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडतो. कारण अशा वस्तू मानवाला पाहिजे त्या प्रमाणात विभागून
त्याचा एक एक नग पाठोपाठ उपभोगता येतो. कारण अशा काही वस्तू असतात की त्या वस्तू आपण एका वेळी एकच विकत घेतो आणि त्याचा उपभोग. मग अशा वेळेस एका वेळी एक वस्तू उपभोगत असल्यामुळं त्या वस्तूचे एका पाठोपाठ एक असे एकापेक्षा जास्त नग खरेदी केले जात नाही आणि त्याचा उपभोग घेतला जात नाही. त्यामुळे पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती आणि दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती याचं मोजमापही करणं शक्य नाही आणि त्या वस्तूपासून सीमांत उपयोगिता कशी घटत जाते हे पाहणंही शक्य नाही. उदाहरणार्थ गाडी. एका वेळी आपण कार घेतली तरी एकच घेतो, मोटरसायकल घेतली तरी एकच घेतो, फ्रीज एका वेळी एकच घेतो. तसंच त्या ठिकाणी टीव्ही आहे, एका वेळी एकच घेतो. असं होत नाही की पहिला टीव्ही घेतला त्यापासून किती उपयोगिता मिळाली, दुसरा टीव्ही घेतला त्यापासून किती उपयोगिता मिळाली, तिसरा टीव्ही लागोपाठ घेतला, चौथा टीव्ही, पाचवा टीव्ही, सहावा टीव्ही लागोपाठ घेतला, त्याचा उपभोग घेऊन पहिल्या टीव्ही पासून किती उपयोगिता मिळाली, दुसऱ्या टीव्ही पासून किती उपयोगिता मिळाली, तिसऱ्या टीव्ही पासून किती उपयोगिता मिळाली, सीमांत उपयोगिता घटत गेली का हे पाहणं शक्य आहे. मग अशा वस्तूंच्या बाबतीत म्हणजे अशा अविभाज्य वस्तूंच्या बाबतीत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडत नाही हे आपण मागच्या तासाला पाहिलं होतं. तर या तासामध्ये आपण दुसऱ्या 2 टीका पाहत आहोत. त्यामध्ये पैशाची चौथी टीका आहे, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. याचा अर्थ पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते असं गृहीत धरलेलं आहे. पैशाची सीमांत उपयोगिता किंवा पैशाच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता ही स्थिर असते. समजा पहिली 10ची नोट आहे तुम्हाला मिळालेली, दुसरी 10ची नोट आहे, तिसरी 10ची नोट आहे, चौथी 10ची नोट, पाचवी 10ची नोट, सहावी 10ची. अशा प्रत्येक पैशाच्या नगापासून उपभोक्त्याला मिळणारी उपयोगिता ही स्थिर असते असं गृहीत धरून डॉक्टर मार्शल यांनी हा सिद्धांत मांडला. परंतु पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर नसते. त्यामुळे पैशामध्ये सीमांत उपयोगिता मोजता येत नाही. टीकाकारांच्या मते पैशाची सुद्धा सीमांत उपयोगिता स्थिर नसते, त्यामध्ये सुद्धा बदल होते. आणि एवढंच नाही तर व्यक्ती परत्वे प्रत्येक व्यक्तीला पैशाच्या एका नगापासून म्हणजे एका नोटेपासून दुसऱ्या नोटेपासून तिसऱ्या नोटेपासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती सुद्धा व्यक्ती परत्वे बदलत जाते. म्हणजे 10 रुपयापासून मला मिळणारी उपयोगिता वेगळी असते, दुसऱ्या व्यक्तीला 10 रुपयापासून मिळणारी उपयोगिता भिन्न असते, तिसऱ्या व्यक्तीला त्याच 10 रुपयापासून मिळणारी सीमांत उपयोगिता भिन्न असते. उदाहरणार्थ श्रीमंत व्यक्तीला 10 रुपयापासून मिळणारी उपयोगिता कमी असते, तर गरीब व्यक्तीला 10 रुपयापासून मिळणारी सीमांत उपयोगिता जास्त. म्हणजेच पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर नसते, तर ती व्यक्ती परत्वे बदलते. तसेच पैशाच्या सीमांत उपयोगितेवर आणखी एक घटक परिणाम करतो, तो म्हणजे किमतीतील बदलांचा प्रभाव. वस्तूच्या किमतीत बदल झाला
तर चलनाच्या एका विशिष्ट नगापासून मिळणारी उपयोगिता ही त्या ठिकाणी बदलते. किमती वाढल्या तर विशिष्ट चलनापासून मिळणारी उपयोगिता घटते. म्हणजे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर नसते, तर ती व्यक्ती परत्वे बदलते, तसेच ती किमतीतील बदलामुळे सुद्धा बदलते. त्यामुळे पैशाची सीमांत उपयोगिता, पैशाची उपयोगिता, पैशाच्या प्रत्येक नगाची उपयोगिता स्थिर असते असं गृहीत धरून मांडलेला सिद्धांत हा योग्य नाही. कारण टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर नसते. त्यानंतर पाचवी टीका आपण पाहूया. पाचवी टीका आहे एकच गरज. तर पहा, डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची मांडणी करताना एका वेळी एका वस्तूपासून एकच गरज पूर्ण केली जाते असंही एक गृहीत धरलं आहे. आणि मानव एका वेळी एकाच वस्तूचा उपभोग घेतो, आपली एकच गरज भागवतो असं गृहीत धरलं. म्हणजे मानव आपली एका वेळी एकच गरज पूर्ण करतो असं गृहीत धरले. टीकाकारांचं मत आहे की व्यक्ती एका वेळी आपली एकच गरज पूर्ण करत नाही, तर एका वेळी व्यक्ती आपल्या अनेक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. कारण मानवाचा उपभोग हा एका गरजेपुरता मर्यादित नसतो. कारण मानव समाधान मिळविण्यासाठी, उपयोगिता मिळविण्यासाठी आणि तीही महत्तम उपयोगिता मिळविण्यासाठी एकाच वेळी अनेक वस्तूंचा वापर करीत असतो. तसंच एका वेळी अनेक गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न. उदाहरणार्थ, या ठिकाणी एका वेळी मानव आपली भूक भागवण्याची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तसंच आपली तहान भागवण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो. म्हणजे मानवाच्या दोन गरजा, तहान भागवणे आणि भूक भागवणे. ह्या दोन गरजा मानव एका वेळी पूर्ण करतो. जेवणही तो एकाच वेळी घेतो आणि पाणीही त्याच वेळी पिऊन आपली तहान भागवतो. म्हणजे एका वेळी मानव आपल्या दोन गरजा पूर्ण करत आहे, तहान भागवणे आणि भूक भागवणे. परंतु डॉक्टर मार्शल यांच्या सिद्धांतामध्ये एका वेळी मानव एकच गरज पूर्ण करतो असा विचार करून हा सिद्धांत मांडला. टीकाकार म्हणतात, मानव महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी एकाच वेळी एकापेक्षा जास्त गरजांची पूर्तता करत असतो. उदाहरणार्थ, जेवण करताना माणूस त्या ठिकाणी एका वेळी 4-4 पदार्थाचा, 5-5, 10-10 पदार्थाचा उपभोग घेतो. उदाहरणार्थ, पोळी, भाजी, भात, वरण, लोणचं, वेगवेगळ्या भाज्या, पाणी, अशा वेगवेगळ्या गरजा, वेगवेगळ्या वस्तू तो एका वेळी उपभोगत असतो. त्यामुळे एकाच वस्तूपासून मिळणारी उपयोगिता विचारात घेणं योग्य नाही असं टीकाकारांचं मत. आणि जर तुम्हाला तुमच्या मर्यादित साधनामध्ये महत्तम समाधान मिळवायचं असेल तर एका वेळी दोन वस्तूंचा उपभोग घेतला तर तुमचा दोन्ही वस्तूपासून मिळणारं तुमचं समाधान वाढू शकतं. उदाहरणार्थ, चहा आणि बिस्किट.
केवळ चहा पिला तर चहापासून जेवढी उपयोगिता मिळते त्यापेक्षा चहासोबत बिस्किटांचा उपभोग घेतला तर बिस्किटापासून मिळणारी उपयोगिता सुद्धा वाढते आणि चहापासून मिळणारी उपयोगिता सुद्धा वाढते. त्यामुळे मानवाला महत्तम समाधान म्हणजेच मानव आपल्या गरजा पूर्ण करीत असताना एकाच वेळी अनेक वस्तूंचा वापर करीत असतो, उपभोग घेत असतो आणि एवढंच नाही तर एका वेळी अनेक गरजांची सुद्धा तो पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी जो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडलेला आहे तो त्या ठिकाणी एका वेळी मानवाच्या एकाच गरजेचा विचार करणारा. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मानव एकाच वेळी अनेक गरजा जेव्हा पूर्ण करतो तेव्हा हा डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होत नाही असं टीकाकारांचं मत आहे. अशी टीकाकार टीका करतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.